यंदा गुढीपाडव्याचं करूया स्वागत जोरात. आणूया नवीन Hyundai कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा Hyundai Santro आणि Hyundai Grand i10 आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच Santro वर 31,000 पर्यंतचे व Grand i10 वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स. त्वरा करा, आजच जवळ Hyundai शोरूमला भेट द्या. अति लागू. देशाचे पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना थोडी जरी लाग असती तर शिवसेनेने सत्ता सोडली असती. मागील 5 वर्षात सेनेने केवळ सत्ता उपभोगली, पैसे कमावले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पोहोचवले, असा घणाघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी तळेबाजार येथे आयोजित स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांच्या जाहीर प्रचार सभेत केला. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यूकार्ट.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. एप्रिलच्या 23 तारीखला आपल्या कोकणामध्ये लोकसभेसाठी मतदान होऊ घातलेला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निलेश राणे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ म्हणून मी इथे आलो आहे. मी उभं राहण्या अगोदर ज्याने भाषण केली ती एवढी चांगली भाषण केली, त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली कामं आणि आमच्या विरोधकांनी न केलेली कामं याची चर्चा झालेली. तसं काय बोलायला शिल्लक ठेवला असा प्रश्न नाही, पण सभा असल्यामुळे काही मुद्द्यावर काही विषयावर आपल्याशी बोललं पाहिजे, इंटरव्ह्यूज केलं पाहिजे. आपल्यालाही समजायला हवं की आमच्या विरोधातल्या उमेदवाराला का मतदान करू नये, शिवसेनेच्या उमेदवाराला का मतदान करू नये, निलेशला का करावं, हा फरक सांगण्याचा मी प्रयत्न बांधवांवर करणार. निलेश राणेच्या विरोधात विनायक राऊत शिवसेनेचे उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. आता प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. शेवटचा आठवडा राहिलेला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे एक दुसऱ्यावर टीका करण्याचं काम चालू, एकमेकावर टीका करण्याचं. आज शिवसेनेचे मंडळी जे लोक आहेत ते आमच्यावर फक्त नारायण राणेवर टीका करण्याचे काम करतात. ते असेच आहेत, तसेच आहेत, विकासावर बोलत नाही, त्यांनी काय काम केलं हे सांगतही नाही. 5 वर्षात आमची सत्ता होती, आम्ही काय केलं हा विषय काढत होतो. तर माझा प्रश्न तुम्हा सर्वांना आहे, मागील 5 वर्षात या देवगड मध्ये विनायक राऊतने काय काम केलं? एक काम सांगावं त्याने आणि मत मागावं. एक काम, मी हे काम केलं, त्याला उत्तर नाही. एकही 5 वर्षात कोणतं काम केलं नाही. याच्या उलट आमच्या आमदार नितेश राणे आहेत, त्याने किती कामं केली, किती प्रकारची कामं ती निलेशने सांगितली. मनोरंजनाची आहे, वॅक्स म्युझियम सारखा प्रकल्प इथे राबवला, हाऊसिंग बोर्ड महाराजा प्रकल्प इथे राबवला. 250 स्क्वेअर फुटाचं घर मीच उद्घाटन केलं. वॉटर स्पोर्ट, कंटेनर थिएटर आणि गावाला बोरवेल स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून दिले. एक बोरवेल 60 ते 70 हजारात होते. अशा अनेक गावाला बोरवेल त्यांनी दिल्या स्वतःच्या पैसे. सरकारच्या पैशाची वाट नाही पाहिजे, नाही वाट.
मग मला तुम्ही सांगा, अशी असंख्य कामं आता आमदार सरकारी पैशातून स्वतःच्या पैशात करू शकतो. मग शिवसेनेचा आमदार 5 वर्ष राज्य सत्तेवर आहे, दिल्ली सत्तेवर आहे, 5 रुपये ते स्वतःच्या पदाचे खर्च केले का, सरकारच्या पदाचे खर्च केले का? नाही. याला उत्तर नाही. मग मत कोणत्या याच्यावर वाटतं? त्याचा वचननामा प्रसिद्ध झाला, तुम्हाला वाटते हे केलं ते केलं. आम्ही केलेली कामं पण काय, ते राजमुंबरी हे ब्रिज आहे ना, हे पण सांगते आता आम्ही केलं, काही संबंध नाही. ब्रिज बनणार त्या ठिकाणी मला नेलं, सांगा दादा इथे ब्रिज एवढे वर्ष 30 वर्ष आली, सांगतात बनवणार म्हणून अद्याप होत नाही. मी चीफ इंजिनियरला घेऊन गेलो, त्याला सांगितलं ताबडतोब इस्टिमेट करा, टेंडरला जाऊ दे, पैशाचा काय प्रश्न आला मला सांगा, मी पाहिजे त्या अर्थमंत्र्याला माहिती बोलतो. त्या वर्षी प्लॅनिंग मध्ये गेलं, बजेट मध्ये गेलं, अर्थमंत्र्यांनी मंजूर केलं, टेंडर काढला, ब्रिज बांधण्यात आलं, नितेशने त्याचं उद्घाटन केलं. अनेक कामं आहेत त्यांनी सांगायला काय नाही, मी हे केलं ते केलं. आता मी बघणार आहे अशी कामं, आम्ही केलेली कामं तर कोर्टात जाणार, याला सोडणार नाही. खोटं कसं काय करू शकतात? न केलेली कामं सांगू शकतात, झालीच नाही कामं ती सांगू शकतात. बांधवण कोणतंही काम, बांधवण बघितलं कोणतंही काम देवगड मध्ये काही केलं नाहीये शिवसेनेच्या खासदारांनी. हे आमदार करू शकतो, खासदार नाही करू शकतो. मला सांगा त्यांनी एक काम शिवसेनेने केलं, मात्र एक काम. पंतप्रधान, माननीय पंतप्रधानांवर टीका, माननीय अमित शहावर टीका, माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या टीका. सत्तेत आहेत, केंद्रात सत्तेत वित्तमंत्री आहेत, एनडीए मध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, 5 मंत्री महाराष्ट्रात आहेत. त्यांची 5 वर्ष सगळी स्वतःची कामं करून घेतली, पैसा मिळवला, उद्धवकडे पोहोचवला. पण मला सांगा, सत्तेत आहात मग तुम्ही टीका कशी करता? आणि जेव्हा आपल्या पंतप्रधानाला की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षावर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर काय वाटत नाही? का नाही मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन टीका करत? का नाही? काय सत्ता पाहिजे. सत्ता कशासाठी? पैशासाठी. पैसा कशासाठी? सत्तेसाठी. एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला, एक कलमी कार्यक्रम. त्यांच्या बरोबर कारभार करायचा, सत्तेत राहायचं, सत्ता उपभोगायची आणि त्याला नको नको त्या शब्दात त्यांच्यावर आरोप करायची, टीका करायची आणि परत निवडणुकीला एकत्र युती करायची. हा स्वार्थीपणा आहे शिवसेनेचा, हा शिवसेनेचा स्वार्थीपणा. निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता असेल तर याला एक मत पण देणार नाही, एक मत पण देणार नाही. एवढं पंतप्रधानांना अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन टीका केलेली, खालच्या थराला जाऊन. बांधवांनो भगिनीनो, केलेल्या उपकाराची परतफेड करता येत नाही ते सोडा, पण केलेल्या उपकाराची परतफेड न करताना त्यांच्यावर आरोप करायचे. आरोप कसे करायचे, त्यांच्यावर टीका कशी करायची, त्याला कोणकोणत्या घाणेरड्या शब्दात संबोधायचं, या उद्धव ठाकरेपासून शिकलं. या अमित शहा अफजल खान पण बोलले. काय सोडते सांगा मला? एवढी घाणेरडी टीका करून परवा अमित शहा यांचा फॉर्म बनायला निर्लज्ज सरकार अहमदाबादला गेला, परत पंतप्रधानांच्या एका सभेला गेला. पंतप्रधानांनी हात धरून वर घेतले.
ये आणि जे शिव्या काय द्यायचे काय तोंडावर शिव्या देतो काय पडत नाही काय कशा प्रवृत्तीची माणसं आहे शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी तरुणात बेकार आहेत त्यांच्यासाठी नोकरीचा प्रश्न सोडवला त्यांच्या हितासाठी काय राबवलं सिंधुदुर्गात 100% मराठी 80% असते मग या समाजासाठी काय केलं शिवसेनेला चाललं कोकणाला या कोकणी माणसाला काय दिलं या ठिकाणी आल्यानंतर या जिल्ह्यात प्रश्न विचारला पाहिजे अरे कोकणात येतोय शिवसेनेला चाललं कोकणाच्या तरुणांनी या कोकणांसाठी एक कोकणासाठी काय योगदान आहे शिवसेनेचं कोणता विकास केला रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य काय दिलं या 5 वर्षात रस्त्यांची काय दुर्दशा झाली आहे टँकर मुक्त आमचा जिल्हा होता एकमेव 36 जिल्ह्यामध्ये मी मुख्यमंत्री असताना टँकर मुक्त जिल्हा केला किती गावांमध्ये टँकरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काल रत्नागिरीत होतो जे लोक म्हणे पाण्याचा प्रश्न रत्नागिरी शहरात हा सर्वत्र पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रेशनिंगचा प्रश्न आहे रेशनवर पण धान्य नाही धान्य असेल तर आपल्याला लावावं लागतं इंटरनेट चालू असलं तर अंका देऊन धान्य घ्यावं लागतं याच्यापूर्वी बरीचशी वृद्ध माणसं घरात कोण तरुण असल्यामुळे शेजाऱ्याकडे रेशन कार्ड पैसे द्यायचे की आमचं पण जरा शेजार धर्म म्हणून केला जायचा आता ते नाही चालत आजीबाईला जावं लागतं आजोबा 80 वर्षाचे असले तर स्पेशल रिक्षा करून रेशनच्या दुकानावर जावं लागतं काय होत काय पेशनीवर काय मिळतं मागे तुम्ही करू म्हणून सांगितलं होतं या उद्धव ठाकरेने सांगितलं होतं 7-12 कोरा करू कोरा म्हणजे कर्जमुक्त करू आता पत्रकाराने आलेचा प्रश्न टाका आजच्या दिवशी दुसऱ्या दिवशी येऊ दे उद्धव ठाकरे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला का रे बाबा सिंधुदुर्गात तर एकही 7-12 कोरा झाला नाही दे उत्तर जमत नाही तर बोलतो कशाला बांधवांनो या महाराष्ट्राची वाट या 5 वर्षात लावली त्याला कारण शिवसेना जबाबदार एक तर काही समजत नाही बोलता येत नाही मागाशी निलेश सारखा म्हणत होता खासदार का या विषयावर बोलला नाही लोकसभेत अरे बोलेल कसा कोणत्या भाषेत बोलेल सांगावं मला खासदार तुम्ही पाठवलं सगळ्यांनी लोकसभेत त्याचं शिक्षण विचारलं का काय शिकला नाही शिवसेना मराठीमध्ये शिवसेना करत दिलं शिकावं बटन दाबलं त्या लोकसभेत 2 भाषेत कारभार चालतो एक हिंदी आणि इंग्रजी तिसरी भाषा नाही मराठी नाही ज्याला दोन्ही भाषा येत नाही मासेमारी बंद आहे येणीची मासेमारी करणारे परराज्यातले परदेशातले ट्रॉलर येत आहेत मासेमारी करतात आपल्या ट्रॉलर धारकांच्या अंगावर जातात फायरिंग करतात इथे पोलीस मध्ये पडत नाही दम नाही सरकार ठप्प झालाय आज म्हणून घाबरून सगळ्या मच्छीमारांनी ट्रॉलरवर काढून दिले उपासमार करणे सरकार पाहतो हा एक प्रश्न का नाही लोकसभेत मागच्या लोकसभेत काढला आता गेले शिष्टमंडळ रामदास कदम याच तर हिंदी काय आणि इंग्लिश तर विकतात नाही हा गेला राजनाथ सिंगला भेटायला येणीची मासेमारी परराज्यातली बंद करा एवढे दिवस झोपला होता 5 वर्ष तेव्हा का नाही गेला आता निवडणुकीत दिसते काय मतदार बांधवणी फसवा पसले
ही सगळी फसवाफसवी करायचं चाललंय. एका बाजूला विनायक राऊत, दुसऱ्या बाजूला आमचे निलेश राणे उच्च शिक्षित आहेत. अमेरिकेत शिकलाय, उच्च शिक्षित आहे. हिंदी काय इंग्लिश काय कोणत्याही भाषेत चांगला बोलू शकतो, प्रश्न मांडू शकतो. 5 वर्ष खासदाराचा अनुभव आहे. तेव्हा तरी इंग्लिश मध्ये बोलून अनेक प्रस्तावावर अनेक विषयावर तो बोललेला आहे. केंद्रातले अनेक प्रकल्पासाठी पैसे आणलेले आहेत. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत 168 कोटी 2 जिल्ह्याला 168. बिचारा विनायक राऊतने 1 कोटी पण आणला. 1 कोटी. हा फरक आहे कामामध्ये, कार्यामध्ये. हा शिक्षणाचा प्रभाव आहे. तुम्ही कोणाला निवडून देता त्याचा विचार करा. नगाला नग नाही पाठवायचा आहे. तुमचे शिकलेला उच्च शिक्षित चांगलं बोलणारा वक्तृत्व चांगला असलेला खासदार आपल्याला. आज काय हालाकीची परिस्थिती आहे हो. मग सांगायला लागली दादा मी देवगडची, कुठलं ते गाव सांगितलं माझ्या लक्षात नाही. मी मुंबईला राहायची, अमुक कंपनीत कामाला होतो. कंपनी बंद पडली आणि मी काकांकडे राहायचे. काकाही वारले. काका वारले. रूम मी आमचं भाड्याचं होतं तेही खाली करायला लागलं. मुंबईत कोण नाही आणि नोकरी नाही. मला गावी यायला लागलं. गावी मी, माझी 3 भावंड आणि आई वडील आहोत आणि कामाला कोणी नाहीये. उपासमार चाललाय. मला कोणीतरी नोकरी लागली. या सरकारने आपल्या जिल्ह्यात कारखाने आणले. बांधगावला या 5 वर्षामध्ये आतापर्यंत 3.5 कोटी लोक बेकार झाले. 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. 3.5 कोटी लोकांना बेकारी उडवली आणि उपासमार चालली. जे कंपनी विमान वाहतूक करणारी बंद झाली. 25,000 कामगार बेकार झाले. 25,000. अनेक कंपन्या बंद होत आहेत. त्यात त्या मुलीची झाली असेल. मी ऐकलं तिचं म्हणून. तिला सांगितलं 2 वाजता हॉस्पिटल ये पडवेला. मी पाहतो. पडव्याला हॉस्पिटल बांधलं. कदाचित काही जणांनी पाहिलं असेल. पाहिलं नसेल तर कृपया या आणि मुंबईला असं हॉस्पिटल आहे का मला दाखवा. बाकी सगळीकडे जाऊ. का बांधलं मी सरकारी पैशाचे जाणे कुटुंबाचे का बांधलं तो भावनिक प्रश्न आहे. अजून त्या मुलीचं सांगतो. मी 2 वाजता गेलो. मॅनेजर पडते म्हणून महिला आहे. त्यांना सांगितलं हिला कुठेही द्या पण नोकरी द्या. आणि त्याच दिवशी तिला नोकरी लागली आणि ती कामाला जायला लागली असेल. शिवसेनेचे लोक करू शकतात. त्यांच्याकडे साधन आहे पाठवायला पुढे. एवढं मोठं हॉस्पिटल मी बांधू शकतो. उद्या मेडिकल कॉलेज जुलैमध्ये सुरू होणार आहे. मी बांधू शकतो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1600 विद्यार्थी आहेत. आज काही ते उपस्थित 1600. हे आम्हीच सरकारचं. 1600 पैकी 40% विद्यार्थी फक्त जिल्ह्यातले आहेत. हजारो तरुण तरुणी इंजिनियर होऊन गेल्या. मुंबईच्या मेट्रो रेल्वेची मॅनेजर आहे ना ते आपल्या SSPM कॉलेजची विद्यार्थिनी. पुण्याला गेलो होतो. तिथे माझं घर आहे. घराच्या इकडे गाडी खाली थांबली आणि मी लिफ्टला उभा राहिलो. 2 मुलं आले आणि नमस्कार केला वाकून. म्हणून दादा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो. मला वा छान अभिनंदन. काय करता पुण्यामध्ये? दादा आम्ही दोघेही कामाला आहोत पुण्यामध्ये.
एक म्हणाला मी अमुक कंपनीत कामाला, तर दुसरा म्हणाला मी दुसऱ्या कंपनीत कामाला. उत्सुकता माझी वाढली. सर विचारलं काय रे, काय पगार घेता? एक म्हणाला 45,000, तर दुसरा म्हणाला 52,000. सांगा मला, एक वेळची मागची परिस्थिती 30-40 वर्षापूर्वी 2-2.5 हजारासाठी मुंबईत जाणारे चाकरमानी आणि आता 50,000साठी नोकरी करणारे आमचे इंजिनियर तरुण, काय घरात मध्ये फरक पडेल? काय त्यांच्या राहण्यामध्ये, खाण्यामध्ये, त्याच्या भावंडांना शिक्षण घ्यायला किती बदल होईल? ही प्रगती नाही. बरं, मी एवढे प्रकल्प, वृद्धाश्रम बांधला, महिला भवनही बांधला, 250 महिला काम करतायत, कृषी कॉलेज, डेअरी कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, एवढे शैक्षणिक संस्था उभारल्या, एवढे प्रकल्प उभारले. सीवर्ड, IT पार्क, बोरस, रेडी बंदर, रेडी वेंगुर्ला, आडारी, MIDC 500 कारखाने होणार होते. MIDC मी जाहीर केली, टेंडर काढले बांधकामासाठी कंपन्या. आमचं सरकार गेलं, एक कपाळकरांचे आले, एक दगड पण पडला नाही. सोबत 80,000 नोकऱ्या मिळाल्या त्या आपल्या मुलामुलींना. 80,000 नोकऱ्या. सांगा मला बांधवांनो, असं काम या विनय ग्रामती केलं, या दीपक केसरकरने केलं, काय वैभव नाईकने केलं? हाय दूरदृष्टी, हा बुद्धिमत्ता. कामं कशी करावी, लोकांना दिलासा कसा द्यावा, लोकांना विकास कसा करावा, सुखाचे दिवस लोकांना कसे दाखवावे, काय विचार आहे डोक्यात? केलं का 5 वर्षात? हा फरक बघा आणि विचार करा. बांधव जास्त वेळ घेणार नाही. पुढची सभा तुम्ही विचार करा आणि तसं मतदान करा. तुम्ही करा, तुमचे नातेवाईकांना करायला सांगा, तुमचे शेजाऱ्या बाजाराने सांगा, देवगडच्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊ दे की आमचा उमेदवार, आमची निशाणी फ्रीज आहे आणि आमचा उमेदवार निलेश राणेच आहे. याच्याशिवाय दुसरा उमेदवार मत जाता कामा नये आणि मत पडता कामा. हे असं जर होईल ना, तर खरं निलेश राणेने काम केलं, निलेशने तेव्हा काम केलं, मी एवढे प्रकल्प आणले, त्याचं काय तरी आम्हाला समाधान वाटेल, सार्थकी लागेल की आम्हाला ते मी केलं, त्याचा परतफेड माझ्या नागरिकांनी दिली तुमच्या, त्याचं एक समाधान. म्हणून बंधू भगिनींनो, म्हातारो आणि तरुण मित्र, हा एकच आठवडा आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही घरोघर जा, हँडबिल घेऊन जा, निशाणीची हँडबिल घ्या. निशाणी कशी आहे, फ्रीज कसं असतं, ज्यांच्या घरात नसेल त्यांना दाखवा. बटन कुठे असेल ते कसं दाबायचं, त्याचं प्रशिक्षण द्या. हे त्याला नीट समजावून सांगा. आणि येणाऱ्या 23 तारीखला 23 एप्रिल रोजी तुम्ही आणि तुमचे मी हितचिंतक मित्र मंडळी शेजारी या सगळ्यांना सांगा, या 23 तारीखला तुमच्या पवित्र हाताने पवित्र निशाणी फ्री याच्या बरोबर समोर असलेलं बटन दाबा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com वर.